डिजिटल व्यवहार करताना कायमच आपल्याला खरं तर खूप भीती वाटते, कारण हल्ली सायबर गुन्ह्यांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. आणि यावरती जळगावमधल्या 3 तरुणांनी एआयचा वापर करून एक उपाय शोधलाय. बघूयात. वाढते सायबर गुन्हे आणि व्हायरसमुळे होणारं नुकसान यामुळे अनेक जण त्रस्त असतील. आपल्याकडे असणारे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी कोणता अँटीव्हायरस फायदेशीर असेल हे जाणकारांनी आपल्याला सांगावं असंही मनोमन आपल्याला वाटत असतं. मात्र तसं फार कमी घडतं. जळगावातल्या तरुणांनी नेमकी हीच गोष्ट हेरली आहे आणि एआय प्रणाली अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलंय एक अँटीव्हायरस. आणि हे यश मिळवण्यामागे या तिघांचे अनेक वर्षांचे कष्ट आहे. एआयचा यूज करून अँटीव्हायरस डेव्हलप केला, ज्याच्यामध्ये न्यूबॉर्न मालवेअर्स आणि रॅन्समवेअर डिटेक्ट केल्या जातात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेज सेंटर आहे, केसील त्याचं नाव आहे. त्याच्याकडून आम्हाला सीड फंडिंग मिळाली आणि ॲक्सलरेशन करण्यासाठी देखील फंडिंग ऑफर करण्यात आली आहे. त्यांचा देखील आम्हाला पेटंट्स फिलिंगसाठी एक फायदा आहे. तर अशा प्रकारे आम्ही सायबर गुन्ह्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतो आहे. या अँटीव्हायरसच्या मदतीने कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलसह ऑनलाईन व्यवहारांची ईमेलद्वारे पूर्वसूचना मिळणार आहे. मार्केटमध्ये जे आता ट्रेडिशनल अँटीव्हायरसेस आहेत ते डिटेक्शन त्यांचं त्या लेवलला ते डिटेक्ट करत नाही आहेत व्हायरसेस वगैरे. आणि तिथं एक गॅप आम्हाला दिसला की आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि एक लाईट वेटेड प्रोडक्ट जो की तुम्ही जर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केला तर तुमचा कम्प्युटर अजिबात हँग होणार नाही किंवा स्लो होणार नाही, असा एक प्रोडक्ट एआयच्या मदतीने आम्ही डेव्हलप केलेला आहे. जळगावचे कल्याण दानी, कुबेर जोशी आणि राजेंद्र सिंग राजपूत हे तरुण गेले अनेक वर्ष ही मेहनत घेत आहेत. हा अँटीव्हायरस संपूर्णपणे देशी बनावटीचा असून त्याचा सायबर गुन्हे आणि व्हायरसमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी उपयोग होणार आहे. शिवाय या फायद्याबरोबरच असंख्य तरुणींना रोजगार देखील उपलब्ध झालाय. देशभरात मोबाईल आणि लॅपटॉप वापराचं प्रमाण खूप वाढत चाललंय. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशभरात ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीचेही प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत. यावरती राम अँटीव्हायरस हा सायबर क्षेत्रातले गुन्हे कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरेल यात शंका नाही. जळगावहून सचिन गोसावीसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.